नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला जेव्हा हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा मात्र सरोज तिच्यावर आरोप करण्याचा एकही चान्स सोडत नसते. अद्वैतची ही अवस्था बघून सरोजही रडायला लागलेली असते. त्यामुळे कलाला असं वाटत असतं की जे काही झालंय ते कुठेतरी माझ्यामुळे झालंय आणि सरोजला ती आधार देण्याचा प्रयत्न करत असते, शांत करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु सरोज मात्र तिच्यावरच ओरडत असते. सरोज तिला म्हणते की तू माझ्या मुलाच्या या परिस्थितीला जबाबदार आहे. जेव्हापासून तू त्याच्या आयुष्यात आली आहे, अगं तो त्याच्या घरात काय त्याच्या बेडरूम मध्ये सुद्धा सुखाने राहू शकत नाही. आमच्या चांदेकर घराण्याची तुम्ही दोघीही मुली वाटच लावणार आहे, असे नाही ते आरोप कलावर केले जातात. आता बाबांना आणि संगीताला कलावरचे ते आरोप काही सहन होत नसतात. त्यामुळे बाबाच कलाला म्हणतात की कला, आपण एक काम करूया, आपण बाहेर थांबूयात. कला म्हणते की अहो बाबा, परंतु चांदेकर आतमध्ये आहे. तेव्हा बाबा म्हणतात की कले हे बघ, तुझ्यासाठी अद्वैतराव महत्वाचे आहे ना. मग वाद जर थांबायचा असेल तर कोणी एकाने थांबलंच पाहिजे. तू जर थांबली तर काही तू लहान नाही होणार, तू चल माझ्यासोबत. असं म्हणत बाबा, संगीता आणि काजल कलाला जरा बाजूला घेऊन जातात. कला जरा डिस्टर्बच असते. ते बघून बाबा आता कलाला म्हणतात की कले, मी काय म्हणतो की तू घरी जा. हे बघ, आता तुझं घरी जाणं खूप महत्वाचं आहे आणि तसंही इकडची काय परिस्थिती आहे, अद्वैतरावांना शुद्ध आली की नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही तुला कळवत राहू, पण तू आता घरी जा. कला म्हणते की हो बाबा, काय बोलताय तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की अगं हो, तू जर इथे राहिलीस तर आणखी वाद होईल. कला म्हणते की बाबा, अहो मला घरी खरंच चैन पडेल का. ज्या माणसाने आता थोड्या वेळापूर्वी आगीत उडी मारून माझा जीव वाचवलाय आणि त्या माणसाला मी असंच सोडून जाऊ असं म्हणताय तुम्ही. आणि बाबा, तुम्ही बघितलंय ना सगळी परिस्थिती. अहो त्याने फक्त एकदा नाही तर दोनदा आगीत उडी मारली आणि तेही माझ्यासाठी. अहो त्याने त्याच्या जीवाची पर्वा न करता फक्त आणि फक्त अंबाबाईच्या फोटोसाठी आगीत पुन्हा उडी मारली आहे. आणि तुम्ही मला असं म्हणताय की त्याला सोडून मी घरी जाऊ. कसं काय जाऊ बाबा. बाबा कलाला समजावत असतात की पोरी, मला तुझ्या मनाची अवस्था कळते, मला सगळं काही समजतंय, काळजी करू नको, आई अंबाबाई आहे आपल्या पाठीशी. बाबा, हो चांदेकरला मी एकटं नाही सोडू शकत, मलाही त्याच्यासोबत राहायचंय आणि मी जर इथून निघून गेले तर मलाच चैन नाही पडणार. मी आता त्याला एक क्षणही माझ्या नजरेआड करू शकणार नाही आणि त्याच्या अवस्थेत मात्र मी त्याला अजिबात सोडून जाणार नाही. बाबा, मी तुम्हाला खरंच सांगते, मी चांदेकरला सोडून कुठेच नाही जाणार. बाबा म्हणतात की हो कले, मला कळतंय तुझं मन, मला सगळं समजतंय की जावई बापूंसाठी तुझा जीव तुटतोय, परंतु अगं इथं तुला आतमध्ये कोणी जाऊनही देत नाहीये. मला म्हणते की बाबा जाऊ द्यात ना. तसंही मला या सगळ्या गोष्टींचा फरकच पडत नाही. मला फरक पडतो तो अद्वैतच्या तब्येतीचा. मला तर फक्त अद्वैतशी देणं घेणं आहे. मला कोण आतमध्ये सोडतंय आणि कोण आतमध्ये सोडत नाहीये याच्याशी घेणं देणं नाहीये. हवं तर मी इथेच बसून राहील, परंतु अद्वैत सोबतच राहील. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. त्यामुळे प्लीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तसंही लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो. तर मित्रांनो, विचार कसला करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. आता त्याच वेळी सोहम तिथे येतो. सोहम कलाला म्हणतो की वहिनी, मी तुला घरी सोडून येऊ का. तेव्हा कला म्हणते की नाही सोहम, हे बघ, मी चांदेकरला सोडून कुठेही जाणार नाहीये, मला त्याच्या सोबत राहायचंय. सोहम कलाला समजावत असतो की अगं वहिनी, परंतु तुझी अवस्था तरी बघ तू. कला सोहमला म्हणते की नाही सोहम, प्लीज तुम्ही मला कोणीही फोर्स करू नका. बरे सोहम, प्लीज तू माझं फक्त एक काम करशील. सोहम म्हणतो की हो वहिनी, बोल ना. तर कला म्हणते की सोहम, प्लीज तू अद्वैतवर सारखं लक्ष ठेवशील. त्याला काय होतंय, त्याला काय नाही होत, प्लीज तू त्याच्यावर लक्ष ठेव आणि त्याची जी काही अवस्था असेल ती मला येऊन सांग. आणि डॉक्टरही सारखे त्याला चेक करून जातील आणि त्याच्या कंडिशनबद्दल तुम्हाला सांगतील देखील. परंतु प्लीज मला सारखं कळवत राहा, डॉक्टर काय बोलले मला ते सांगत राहा. कारण सोहम, तुला खरंच सांगते, जर मला अद्वैतबद्दल कळलं नाही ना तर मी खूप जास्त डिस्टर्ब होईल. तो की ठीक आहे वहिनी, मी तुला सगळ्या अपडेट देईल, दादाबद्दलचं सगळं तुला कळवेल, परंतु प्लीज तू जास्त टेन्शन घेऊ नकोस ना, प्लीज तू शांत राहा ना. तेव्हा कला म्हणते की हो सोहम, तू माझी काळजी करू नको, तू फक्त अद्वैतची काळजी घे. सोहम म्हणतो की बरं ठीक आहे. मग सोहम आता तिथून निघून जातो. तर इकडे सरोज ही अद्वैतला बघत असते. त्यावेळी अद्वैतवर उपचार सुरू असतात. अद्वैत निश्चित पडलेला असतो आणि ते बघून सरोज रडायला लागलेली असते. मनामध्ये म्हणत असते की बाळा, अरे तू लवकर बरा हो, तुझी ही अवस्था आता मी नाही बघू शकत, तुला ह्या अवस्थेत मला नाही बघता येते.
आणि सरोज ही अद्वैतकडे बघून फक्त आणि फक्त रडत असते. तर इकडे अद्वैतबद्दल अजून कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नसतात. फक्त अद्वैतची तब्येत सिरियस आहे एवढंच घरी समजलेलं असतं. त्यामुळे आबा मात्र घरात सारखे एरजरे घालत असतात. अद्वैतबद्दल अजून काहीही कळलेलं नसतं. त्यामुळे आबांचा जीव काय थाऱ्यावर नसतो. आणि त्यावेळी आबांसमोर नैना आणि राहुल दोघंही सोफ्यावर बसलेले असतात. राहुल नेहमीप्रमाणे त्याचा गेम खेळत असतो आणि नैना नेहमीप्रमाणे तिचे शॉपिंग ॲप बघत असते. आता आबा एवढे चिंतेत आहे तरी सुद्धा ते दोघं निवांत रिलॅक्स बसलेले असतात. मग तेव्हा नैनाच आता राहुलला खुणवते की राहुल, आबा बघ चक्रा मारताय, काहीतरी बोल. परंतु राहुल मात्र आबांशी काहीही बोलत नाही. आबा म्हणत असतात की एवढा उशीर झालाय, आतापर्यंत अजून काहीच कळवलं नाहीये. तिकडं नक्की काय चाललंय आणि काय नाही काही समजायलाही मार्ग नाही. राहुल आबांना म्हणतो की आबा तुम्ही कशाला काळजी करताय, अहो कोणाचा फोन नाही आला याचा अर्थ सगळं काही ठीक असेल. आबा म्हणतात की नाही रे राहुल, माझ्या जीवाला तर काही शांतताच भेटणार नाही. अजून अद्वैतबद्दल मला कळत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. मी काय म्हणतो राहुल, तू एक काम करतो का, तू हॉस्पिटलमध्ये जातो का, म्हणजे प्रत्यक्ष तिथे काय घडतंय ना हे आपल्याला कळेल. तर राहुल आता तिकडे जायचं सोडून आबांना म्हणतो की आबा तिकडे सोहम आहे, सरोज मामी आहे, मी एक काम करतो त्यांच्यापैकी कोणाला तरी कॉल लावून बघतो. आबा राहुलला म्हणतात की राहुल नाही रे, सोहम तर अजून खूप लहान आहे, त्याला तिथल्या गोष्टी कळणं अवघड जाईल. आणि सरोजला मी जर कॉल केला तर सरोज फक्त कलाच्या विरोधातच बोलेल. जो काही राग आहे तो राग सगळा सुनेवरच काढणार ती. त्यामुळे मी तुला म्हणतोय की जे काही आहे तू एकदा तुझ्या डोळ्यांनी बघून ये, म्हणजे तुला कळेल तरी की तिकडं नक्की काय चाललंय. तर राहुल म्हणतो की आबा अहो काय बोलताय, मी आणि आत्ता तिकडे जाऊ, अहो जर अद्वैतला काही झालं तर कळवतील ना ते तिकडे, अहो तुम्ही जरा धीर धरा ना. तेव्हा आबा म्हणतात की अरे राहुल काय बोलतोयस तू, हे तुला जर जायचं नसेल तर ठीक आहे मी जातो, असं म्हणून आबा तिथून निघतात. तर नैना लगेचच आता राहुलला खुणवते आणि राहुलला म्हणते की राहुल काहीतरी कर. मग राहुल आता आबांना म्हणतो की थांबा आबा, जातो मी, तुम्ही नका काळजी करू, परंतु आबा एवढं लक्षात ठेवा हा, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी चाललोय मी. नैना राहुलला म्हणते की राहुल थांब, मी पण येते तुझ्यासोबत. तेव्हा राहुल म्हणतो की आता तू कशाला येतेयस, तू थांब ना घरीच. नैना म्हणते की नाही राहुल काही प्रॉब्लेम नाही, अरे तशी काही गरज लागली तर मला तिथे थांबावं लागेल, सरोज मामी तिथे एकट्याच आहेत तर मी तिथे थांबते, तू पण चल माझ्यासोबत. आणि अशा परिस्थितीत कोणाची कधी काय गरज लागेल काही सांगता येत नाही, हो ना आबा. तेव्हा आबा म्हणतात की हो बरोबर बोलतीयस तू. नैना राहुलला हळूच म्हणते की राहुल अरे मला येऊ देत ना, तसंही मला तिकडचा ड्रामा बघून जरा मनाला शांती भेटेल, आणि तसं इकडं बोर झाले मी, नुसतं मला बसायचंय, बसून बसून कंटाळा आलाय, तिकडं काहीतरी सरोज मामी आणि कलाचा ड्रामा तरी मला बघायला मिळेल. मग नैना राहुलला आबांसमोर म्हणत असते की राहुल अरे चल ना, मी पण येते तुझ्यासोबत. तेव्हा आबा म्हणतात की बरं ठीक आहे राहुल, तू नैनाला घेऊन जा. मग राहुल म्हणतो की ठीक आहे आबा आम्ही आलोच. राहुल आणि नैना दोघंही आता हॉस्पिटलला यायला निघालेले असतात. तर इकडे सरोज ही मात्र अद्वैतला बघून सारखी सारखी रडत असते, तिला रडायला येत असतं. आणि त्यानंतर कलाचे बाबा संगीता काजल हे रिसेप्शनच्या जवळच थांबलेले असतात. तर कला जेव्हा थांबलेली असते तेव्हा तीही खूप डिस्टर्ब असते आणि त्याच वेळी तिचं लक्ष भिंतीवर जातं. भिंतीवर देवी आईचा फोटो ती बघते. देवी आईचा फोटो बघितल्यावर लगेचच कला आता देवी आईच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते. कला जेव्हा देवी आईचा फोटो बघत असते तेव्हा मात्र कलाला सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशा प्रकारे अद्वैतने तिला आगीतून बाहेर काढलं. एवढंच काय तर जेव्हा देवी आईचा फोटो हा आतमध्ये अडकला होता, आतमध्ये राहिला होता, तेव्हा मात्र अद्वैतने पुन्हा एकदा जीवाची पर्वा न करता अंबाबाईचा फोटो आणण्यासाठी पुन्हा आगीत उडी मारली. त्याला माहीत होतं की या सगळ्या गोष्टीचा त्याला त्रास होणार, त्याला अस्थमाचा अटॅक येणार, तरी सुद्धा कलासाठी त्याने अंबाबाईचा फोटो आणि कलाला दोघांनाही वाचवलेलं असतं. त्यावेळी घडलेली सगळी परिस्थिती कलाला आठवत असते. कशा प्रकारे अद्वैत तिला धीर देत होता. अद्वैत कलाला म्हणत होता की कला आपण आता आगीतून बाहेर आलोय, तू प्लीज आता भानावर ये. गाडीमध्ये असताना सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये अद्वैत कलाचीच काळजी करत असतो. कलाला तो मोटिवेट करत असतो. कलाला तो म्हणत असतो की खरे प्लीज तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, आपण सगळं काही नीट करूयात. ह्या परिस्थितीत सुद्धा तो कलाबद्दल बोलत असतो. या सगळ्या गोष्टी कलाला आठवत असतात. कला देवी आईकडे हात जोडून म्हणत असते की देवी आई अगं अद्वैतच्या आयुष्यात हे काय नवीन झालं ग, अद्वैतची जी काही संकट आहेत ती सगळी दूर कर. हे बघ अद्वैत कसाही असला ना माझ्या बाबतीत तरी सुद्धा तो माणूस म्हणून खूप चांगला आहे.
माझ्या दुकानाला जेव्हा आग लागली तेव्हा कसलाही विचार न करता फक्त माणुसकीच्या नात्याने जीवाचाही विचार न करता त्याने आगीत उडी मारली. आणि देवी आई, आता जोपर्यंत तू चांदेकरला बरं करत नाही तोपर्यंत मी आता कुठेही जाणार नाही. देवी आई, तुलाही माहिती आहे ना, चांदेकर फक्त माझी मदत करण्यासाठी आला होता. दुकानाला आग लागली म्हणून जीवाचीही पर्वा न करता त्याने आगीत उडी मारली. तुला माहिती आहे चांदेकरने हे सगळं माझ्यासाठी केलंय आणि उद्या जर जाऊन चांदेकरला काही झालं तर मी मात्र स्वतःला कधीच माफ करणार नाही. आंबाबाई, मला दुसरं काहीच माहीत नाहीये. आतापर्यंत मी तुझी एवढी सेवा केली, परंतु मी आज मात्र तुझ्याकडे काहीतरी मागते. आंबाबाई, अद्वैतला काही होता कामा नये, कारण अद्वैत तुझाच फोटो आणण्यासाठी आटापिटा करत होता आणि पुन्हा त्याने आगीत उडी मारली. त्यामुळेच हे सगळं झालंय. त्यामुळे तुझी कृपादृष्टी कायम त्याच्यावर ठेव. त्याला होतं तसं तू परत कर आणि आंबाबाई, तू अद्वैतला लवकरात लवकर शुद्धीवर आण. असं म्हणत कला ही आंबाबाईच्या फोटोसमोर हात जोडून उभी असते आणि रडत असते. कलाची ही अवस्था संगीता आणि बाबांना मात्र अजिबात बघवत नसते. तर सोहम सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसलेला असतो. अद्वैत दादासोबत जे काही झालेलं असतं त्यामुळे सोहमही डिस्टर्ब असतो आणि काजल त्याला साथ देत असते. काजल त्याला सावरत असते. तर इकडे सरोज ही अद्वैतकडे बघत असते. अद्वैतची परिस्थिती बघून तिला रडायला येत असतं आणि मग ती मनामध्ये म्हणत असते की अरे अद्वैत, तू कशाला गेलास तिला वाचवायला? अद्वैत, तू असं नव्हतं करायला पाहिजे. आणि मी तिला बरोबर अडकवण्याचा सगळा प्लॅन केला होता. मी जो प्लॅन केला होता त्याप्रमाणे ती त्या प्लॅनमध्ये अडकली सुद्धा असती आणि तिला जीवनभराची अद्दलही घडली असती. आणि अद्वैत, तू मध्येच तिच्या मदतीला गेला आणि सगळ्या गोष्टी मात्र तुझ्यावरच शेकवल्या. अद्वैत, तू असं का केलंस? तू कशाला त्या मुलीला वाचवायला गेलास? मला मुळात एकच गोष्ट कळत नाही की तुला त्या मुलीचा एवढा पुळका तरी का आहे? आता तू शुद्धीवर येण्यासाठी किती अजून वेळ घेणार आहे याची कल्पना खरं तर डॉक्टरांना देखील नाहीये. आता तूच सांग ना अद्वैत, अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं? या सगळ्या परिस्थितीत तू स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतोस. तू त्या मुलीची मदत नव्हती करायला पाहिजे. तिच्यासाठी तू आगीत नव्हती उडी मारायला पाहिजे. एक ना एक दिवस तुला हे गोष्ट कळाली पाहिजे की हे सगळं जे काही होतंय ते त्या मुलीमुळे होतंय. अद्वैत, अरे ज्या गोष्टी मला समजताय त्या गोष्टी तुला का नाही समजत आहे? तू त्या मुलीच्या बोलण्यावर एवढ्या लवकर कसा काय विश्वास ठेवतो? अरे तुला माहित नाहीये की ती मुलगी एक नंबरची स्वार्थी आहे. देव करो आणि त्या मुलीचा खोटारडा चेहरा तुझा लवकरात लवकर समोर येऊ. कारण आज तुझी जी काही अवस्था झाली आहे ना ती फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे झाली आहे. तर इकडे आबांच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो. अद्वैत हॉस्पिटलमध्ये असतो त्यामुळे आबा काही शांत बसत नसतात, सारखे एरझरे घालत असतात. त्यावेळी रजनी तिथे येते आणि आबांना म्हणते की आबा प्लीज तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल, अद्वैतला काही होणार नाही. रजनी आता आबांना पाणी देते. आबा पाणी पितात, परंतु तरी सुद्धा आबांना अद्वैतची फक्त आणि फक्त काळजी वाटत असते. तर कला आता इकडे डिस्टर्ब असते. तिला चांदेकरला बघायचं असतं त्यामुळे ती काजलकडनं फोन घेते आणि काजलच्या फोनवरनं ती सोहमला कॉल करते. सोहमला तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. आता त्यावेळी सोहम नेमकी सरोज शेजारी बसलेला असतो. सोहम लगेचच आता इयरबड्स घालतो आणि कलाचा व्हिडिओ कॉल घेतो. कला सोहमला म्हणत असते की सोहम, अरे प्लीज तू कुठे आहेस? मला चांदेकरला बघायचंय, त्याला मला दाखव ना. आणि तो शुद्धीवर आलाय का? सोहम आता कलाला सांगत असतो की वहिनी प्लीज तू शांत हो. हे बघ, अजून दादाला शुद्ध आलेली नाहीये, पण काही प्रॉब्लेम नाही, मी तुला दाखवतो त्याला. सोहम आता व्हिडिओ कॉलवर कलाला अद्वैतला दाखवत असतो आणि मग अद्वैतला बघून कुठेतरी कलाला बरं वाटतं आणि कलाला तो प्रसंग आठवतो की जेव्हा अद्वैत रिक्षामध्ये तिच्या मांडीवर झोपलेला होता तेव्हा अद्वैतला किती त्रास होत होता ते. एवढ्या त्रासामध्ये सुद्धा अद्वैत फक्त आणि फक्त कलाचीच काळजी करत होता. या गोष्टी ऐकून कलाला अजून वाईट वाटत असतं. आता कला अद्वैतकडेच बघत असते. सोहम जेव्हा अद्वैतकडे कॅमेरा करून कलाला दाखवत असतो त्यावेळी अद्वैत हालचाल करत असतो. तर नर्स आता पळत पळत डॉक्टरांकडे जाते आणि डॉक्टरांना ती म्हणते की डॉक्टर इमर्जन्सी आहे. आता हा शब्द कलाने व्यवस्थित ऐकलेला असतो. कला सोहमला विचारत असते की सोहम काय झालंय? सोहम, अरे नर्स डॉक्टरांना अशा का म्हणाल्या? प्लीज मला सांग ना, तिकडे काय चाललंय? सांग ना मला सोहम, कसली इमर्जन्सी आहे वॉर्डमध्ये? प्लीज मला सांग की अद्वैतची तब्येत कशी आहे? सोहम, मी वरती येऊ का? अद्वैतला काही होत तर नाहीये ना? सोहम, आता मला अजिबात बरं वाटत नाहीये, प्लीज मला काहीतरी सांग. त्यावेळी सोहम मात्र अद्वैतला बघण्यामध्ये बिझी असतो कारण अद्वैतची तब्येत त्याला जास्त महत्वाची असते. आणि मग तो कलाला हळूच सांगतो की वहिनी प्लीज 2 मिनिटं थांब, डॉक्टर येत आहे, डॉक्टरांनी बघितल्यावर सांगतो तुला.
सोहम आणि कलाचा व्हिडिओ कॉल तर चालूच असतो. आतून कला अद्वैतला पूर्णपणे बघू शकत असते. अद्वैतवर जे काही उपचार होतात असतात ते कलाला दिसत असतात. सरोजही तिथे बाजूलाच उभी असते. डॉक्टर अद्वैतला चेक वगैरे करतात आणि मग डॉक्टर बाहेर आलेले असतात. सरोजला आता खूप भीती वाटत असते. डॉक्टरांना ती घाबरतच विचारते की काय झालं डॉक्टर, काही इमर्जन्सी आहे का? डॉक्टर म्हणतात की नाही नाही सरोज मॅडम, आता काळजीचं काही कारण नाही, कारण आता चांदेकरांना शुद्ध आली आहे. हे ऐकल्यावर सरोजला खूप बरं वाटतं आणि कलाने सुद्धा आता व्हिडिओ कॉलवर ही गोष्ट ऐकलेली असते, त्यामुळे कला सुद्धा खूप खुश झालेली असते. अद्वैतला जशी शुद्ध येते तेव्हा कला लगेचच आता अंबाबाई समोर हात जोडते आणि अंबाबाईला सांगते की अंबाबाई थँक्यू सो मच, अद्वैतला शुद्ध आली. आणि त्यामुळे संगीता आणि बाबांनाही समजलेलं असतं की अद्वैतराव आता शुद्धीवर आलेत, त्यामुळे त्यांनाही बरं वाटतं. सरोज ही बाहेरूनच अद्वैतला बघत असते. तिला खूप आनंद झालेला असतो. सोहमला ती म्हणत असते की सोहम, आता अद्वैत शुद्धीवर आलाय, आता मी त्याला सोडून कुठेही जाणार नाहीये, त्याच्या जवळच बसणार आहे. त्याच वेळी कला, बाबा, संगीता आणि काजल तिथे पळत पळत येतात. कला सोहमला म्हणते की सोहम, अद्वैतला शुद्ध आली आहे ना, अद्वैत आता कसा आहे आणि आता बरा आहे ना तो, आता मी त्याला भेटू शकते ना? असं जेव्हा कला म्हणत असते तेव्हा सरोज मात्र रागानेच आता कलाकडे बघत असते. नैना आणि राहुल सुद्धा तिथे ऑलरेडी आलेले असतात. नैना सोहमला म्हणते की सोहम, अरे प्लीज मलाही सांग काय झालंय ते, आता मला खूप भीती वाटते, अद्वैतची तब्येत नक्की ठीक आहे ना, प्लीज काहीतरी बोल. आता नैना सगळे नाटकं करत असते. सोहम म्हणतो की हो, आता घाबरायचं काही कारण नाहीये, कारण डॉक्टरांनी आत्ताच सांगितलंय की त्याला शुद्ध आली आहे. कलाला काहीही करून आतमध्ये जायचं असतं आणि अद्वैतला भेटायचं असतं. रोजी कलाला म्हणते की तुला काय वाटलं, अद्वैतला काय अशी शुद्ध आली का? अगं, ज्या क्षणी तू इथून निघून गेली ना त्या क्षणी अद्वैतला शुद्ध आली आहे. तुला काय वाटलं शुद्ध तुझ्यामुळे आली आहे का? पण सरोजला हे कुठे माहीत असतं की कलाचा आणि सोहमचा व्हिडिओ कॉल चालू असतानाच अद्वैतला शुद्ध आली आणि त्यावेळी कला ही अद्वैतला बघतच होती. परंतु सरोज मात्र आता कलावर नाही नाही ते आरोप करायला लागते. अद्वैतला शुद्ध आली नव्हती, त्यामुळे सरोज तिच्यावर तुझ्यामुळे हे सगळं झालंय आणि तुझ्यामुळे अजून अद्वैतला शुद्ध आली नाहीये, अद्वैतची परिस्थिती फक्त तुझ्यामुळे अशी झाली आहे. आता अद्वैतला शुद्ध आलेली असते तर सरोजचं असं म्हणणं असतं की तू इथून जेव्हा गेली तेव्हाच अद्वैतला शुद्ध आली, याचा अर्थ तू अद्वैतसाठी अजिबात लकी नाहीयेस. सरोज कलाला म्हणत असते की बघ, आता या सगळ्या गोष्टीचा तूच विचार कर, याचा अर्थ तुला कळतोय का की आता मला समजावून सांगावा लागेल या सगळ्याचा अर्थ, समजून घे जरा की मला काय म्हणायचंय ते. आता अद्वैतच्या ह्या सगळ्या अवस्थेमध्ये सरोज अजूनही कलाला ब्लेम करायचं आणि कलाला बोलायचं काही सोडत नसते. सोहमला कलाबद्दल वाईट वाटत असतं. सोहम म्हणतो की अगं काकी, तू काय बोलतीयस, असं का बोलतेस तू वहिनीला? सरोज आता सोहमला गप्प राहायला सांगते. सरोज कलाला म्हणते की काय ग, तुला नक्की अद्वैतला बरं वाटावं असं वाटतं का? आणि अद्वैतला बरं वाटावं म्हणून तुला इथे थांबायचंय की स्वतःच म्हणणं तुला खरं करायचंय म्हणून इथे थांबायचंय? कला म्हणते की सरोज मॅडम, अहो तुम्ही असं का बोलताय? मग सरोज कलाला म्हणते की ए मुली, आता तू माझ्याशी प्लीज कुठलाही वाद घालू नकोस. प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, बाकी मला काहीच माहीत नाही. अगं, तू जेव्हा त्याच्या सोबत असतेस ना तेव्हा मात्र त्याला त्रास होते. अगं, तू जेव्हा जेव्हा त्याच्या सोबत असतेस ना तेव्हा तेव्हा त्याला फक्त आणि फक्त त्रास होतो. सोबत जाऊ दे, तू त्याच्या आसपास असली ना तरी सुद्धा त्याचे परिणाम अद्वैतला भोगावे लागतात. त्यामुळे प्लीज तू माझ्या नजरेसमोरही उभी राहू नकोस आणि अद्वैतच्या आसपास सुद्धा थांबू नकोस. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, अहो असं का म्हणताय तुम्ही? खरं सांगितलं तर मला आता तुझी खूप भीती वाटायला लागली आहे, त्यामुळे मी तुझ्यासमोर विनंती करते की प्लीज तू इथून निघून जा आणि तू अद्वैतच्या वाऱ्याला सुद्धा थांबू नकोस. हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते, तुला विनंती करते की पण तू प्लीज इथे थांबू नकोस. माझ्या अद्वैतवर तुझी सावली सुद्धा पडता कामा नये, कारण तू माझ्या अद्वैतसाठी खूप अनलकी आहे आणि जेव्हा शुद्धीवर आलाय तो आणि जेव्हा तो तुला बघेल ना तेव्हा मात्र पुन्हा त्याची तब्येत खराब होईल, त्यामुळे प्लीज तू इथे थांबू नकोस. तर नैना हळूच राहुलला म्हणत असते की अरे राहुल, घरी बसल्या बसल्या मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा हा जो तुला समोर गेम दिसतोय तो जास्त इंटरेस्टिंग आहे की नाही? बरं झालं तू माझ्यासोबत इकडे आलास आणि माझ्यामुळे तुला एवढा छान शो बघायला मिळतोय बघ. राहुल म्हणतो की हो, मग हुशार आहेस ना तू? तेव्हा नैना म्हणते की हो, मी पहिल्यापासूनच हुशार आहे, म्हणून मी तुला सांगत असते की प्रत्येक वेळी तू माझं ऐक, खूप पुढे जाशील. माझ्यासोबत असलास ना, बघ तुझी गाडी कशी सुसाट चालेल ते, आणि आता पुढे बघ काय काय होतं ते. आता अद्वैतची परिस्थिती काय असते, सरोज कलाला काय बोलत असते ते बघून कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, तुम्ही आता जे काही बोलतायत खरंच मला त्या सगळ्या गोष्टी काहीच पटत नाहीये.
केवळ तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि अद्वैतची आई आहात म्हणून मी तुमच्या सगळ्या शब्दांचा मान ठेवतेय. अहो सरोज मॅडम, तुम्ही फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्या, अद्वैतने त्याच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलाय. त्याने माझ्यासाठी आगीत उडी मारली आहे. आज जी परिस्थिती माझी असू शकत होती आज अद्वैतची आहे. आता अद्वैतने हे सगळं माझ्यासाठी केलेलं असताना मी जर इथे थांबायचं नाही तर कसं होईल? खरं तर अद्वैत जवळ थांबणं माझं कर्तव्य आहे, त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. त्याने माझीच काळजी घेऊन आगीमध्ये उडी मारली आहे. प्लीज सरोज मॅडम, तुम्ही असं नका बोलू. मला माझी कृतज्ञता तरी व्यक्त करू द्यात. कृतज्ञतेच्या भावनेने मला प्लीज त्याची एकदा माफी तरी मागू द्या. प्लीज सरोज मॅडम, मला त्याला एकदा भेटायचंय. मला फक्त एकदा त्याची माफी मागायची आहे, त्याच्याशी बोलायचंय. प्लीज मला त्याला भेटू द्यात. परंतु सरोज मात्र स्पष्टपणे कलाला सांगते की नाही, आय एम सॉरी, तू त्याला नाही भेटू शकत. कलाला खूप वाईट वाटतं. कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, अहो प्लीज तुम्ही असं का करताय? प्लीज मला अद्वैतला भेटू द्यात ना. मला त्याची माफी मागायची आहे, त्याच्याशी बोलायचंय. मला प्लीज त्याला भेटायचंय. सरोज म्हणते की हे बघ, तू माझा शब्द टाळू शकत नाही आणि मी आता तुला शेवटचा सांगतेय की अद्वैत तुला भेटणार नाही म्हणजे नाही. आणि हो, जर तुला खरंच कृतज्ञता व्यक्त करायची असेल ना तर प्लीज तू इथून गायब हो, कारण तेच अद्वैतसाठी चांगलं राहील. तू जर अद्वैतच्या जरी आसपास असशील ना तर अद्वैतला त्या गोष्टीचा त्रासच होणार आहे. अद्वैत त्या गोष्टीचा त्रासच करून घेणार आहे. तर त्यासाठी तू इथे थांबतीयच कशाला? जर इथे थांबली नाही तर अद्वैतची परिस्थिती ठीक असणार आहे आणि अद्वैतची तब्येत ठीक असणार आहे. जर तुला खरंच कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर प्लीज इथून निघून जा. अद्वैत आपोआप बरा होईल. संगीताला मात्र सरोजचे हे आरोप आणि हे बोलणं सहन होत नसतं. संगीता सरोजला म्हणते की अहो सरोज मॅडम, असं काय करताय तुम्ही? माझ्या कलाचं दुकान जाळलं गेलं, आमचं दुकान जाळलं गेलं, तेव्हा अद्वैतरावांनी कसल्याही जीवाची पर्वा न करता माझ्या कलेला वाचवलंय. त्यांनी त्यावेळी कसलाही विचार न करता अद्वैतरावांनी माझ्या कलेची साथ दिली आणि जेव्हा अद्वैतरावांवर हा प्रसंग ओढावला, जेव्हा अद्वैतरावांना अस्थमाचा अटॅक आला, तेव्हा माझ्या कलेने अद्वैतरावांना साथ दिली. सरोज मॅडम, ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात येत नाही की एक नवरा बायको म्हणून त्यांनी दोघांचेही कर्तव्य निभावले, दोघांनाही त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. अहो सरोज मॅडम, आयुष्यभराची त्यांची साथ आहे आणि आता या घडीला सुद्धा त्यांना एकमेकांची किती गरज आहे. सरोज मॅडम, अहो कृपा करा आणि प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घ्या. प्लीज माझ्या कलेला एकदा तरी अद्वैतरावांना भेटू द्या. जोपर्यंत ती अद्वैतरावांना भेटणार नाही तोपर्यंत तिच्या जीवाला चैन पडणार नाही. तुमच्या समोर पदर पसरते, परंतु कृपा करा आणि तुम्ही कलेला अद्वैतरावांना भेटू द्या. तेव्हा सरोज म्हणत असते की मिसेस खरे, प्लीज तुमची ही सगळी नाटकं बंद करा आणि बस झालं हे सगळं. मी फक्त तुमच्या मुलीला अद्वैतला भेटून देत नाहीये, तर तुम्ही सुद्धा अद्वैतला कोणीच भेटायचं नाही. जसे तुमच्या मुलीला मी इथून जायला सांगते त्याचप्रमाणे तुम्हालाही इथून जायला सांगते. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला घेऊन इथून निघून जा आणि तेही ताबडतोब. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस खरे, तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या मुलीचा विचार करताय आणि तुमच्या मुलीची बाजू तुम्हाला योग्य वाटते, तुमच्या मुलीसाठी काय काय योग्य आहे ते सगळं तुम्ही करायला तयार आहात. मग त्याचप्रमाणे अद्वैत सुद्धा माझा मुलगा आहे आणि मी जे काही करते ते मी माझ्या मुलासाठी करते. माझ्या मुलासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मला चांगलंच समजतं. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं काम करू द्या. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. नाही, मला एक गोष्ट सांगा ना की समजा जर अद्वैत तिथे वेळेवर पोहोचला नसता, त्याने जर तुमच्या मुलीला वाचवलं नसतं आणि समजा तुमची मुली जर आगीत अडकली असती आणि आज जर तुमच्या मुलीला काही झालं असतं तर मग, आणि आज जर माझ्या मुलाऐवजी तुमची मुलगी जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तेव्हा संगीता म्हणते की सरोज मॅडम, मी तुमच्यासमोर हात जोडते पण प्लीज असं बोलू नका. सरोज म्हणते की बघितलं, जेव्हा गोष्टी स्वतःवर येतात तेव्हा कसं वाटतं ते. अहो विचार सुद्धा करावासा वाटत नाही ना अशा गोष्टींचा. पण मिसेस खरे, एक गोष्ट लक्षात येते का, आज तुमची मुलगी जरी हॉस्पिटलमध्ये तिथे बेडवर नसली ना तरी पण माझा मुलगा तिथे बेडवर आहे आणि या सगळ्या गोष्टींचं दुःख काय आहे ना हे मला समजतंय. एक आई म्हणून या सगळ्या गोष्टी मी सहन करते. मिसेस खरे, तुम्ही नाही करत आहात, कारण तुमची मुलगी सुखरूप इथे माझ्यासमोर उभी आहे. कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, तुम्हाला हवं तर वाटेल ते आरोप तुम्ही मला करा, सगळे काही आरोप मी तुमचे सहन करायला तयार आहे, तुमचं ऐकायलाही तयार आहे. परंतु अहो असं नाहीये की मी जर अद्वैतच्या आजूबाजूला असेल तर अद्वैतला त्रास होईल. प्लीज सरोज मॅडम, प्लीज मला त्याला भेटू द्यात. खरंच त्याची तब्येत नाही खराब होणार माझ्यामुळे. तेव्हा सरोज आता चिडते आणि कलाला रागवूनच म्हणते की इनफ इज इनफ. हे बघ मुली, एक गोष्ट लक्षात ठेव, गेल्या वर्षभरापासून माझ्या मुलाला खरंच खूप त्रास झालाय आणि तोही तुझ्यामुळे.
जेव्हा जेव्हा तू त्याच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हा तेव्हा त्याला फक्त मानसिक त्रास झालाय, परंतु तू मात्र मानसिक त्रासावर थांबलेली नाहीये. आज तुझ्यामुळे त्याला शारीरिक त्रास सुद्धा झालाय. आणि तू जे माझ्या मुलासोबत जे काही वागते आणि तुझ्यामुळे माझ्या मुलाला जे काही भोगावं लागतं ना, खरं तर या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. त्याच वेळी डॉक्टर तिथे येतात. आता डॉक्टरांना बघून सरोज विचारते की काय झालं डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही नाही, घाबरण्यासारखं काही कारण नाहीये आणि आता पेशंट पूर्वीसारखं पुन्हा रिस्पॉन्स द्यायला लागलाय. आमच्या प्रत्येक ट्रीटमेंटला पेशंट आता रिस्पॉन्ड करतोय. काळजी करण्याचं काही कारण नाहीये, कारण आता धोका टळलाय, एव्हरीथिंग इज फाईन असं जेव्हा डॉक्टर म्हणतात तेव्हा कलाच्या आता जीवात जीव आलेला असतो. सरोज डॉक्टरांना थँक्यू म्हणते. अद्वैतची तब्येत पूर्णपणे बरी आहे हे म्हटल्यावर नैनाला आणि राहुलला मात्र दुःख झालेलं असतं. परंतु आता डॉक्टर पुढे म्हणतात की खरं तर अद्वैतची वाईफ कला यांच्यामुळे सगळं काही शक्य झालं. सरोज आता डॉक्टरांकडेच बघू लागते की डॉक्टर असे का म्हणताय ते. डॉक्टर म्हणतात की अहो, खरं तर ॲम्ब्युलन्सची जर ह्या वाट बघत असत्या आणि जर त्यामध्येच जर टाइमपास झाला असता तर पेशंट आज हॉस्पिटलमध्ये लवकर येऊच शकलं नसतं आणि त्यामुळे धोका अजूनच वाढला असता. कदाचित आता जी कंडिशन आहे त्यापेक्षा ही कंडिशन जास्त हाताबाहेर गेली असती. परंतु त्यांनी मात्र प्रसंगावधान ठेवून रिक्षातून त्यांना इथपर्यंत आणलं. त्यामुळे सगळं काही बरं झालं. ऑल क्रेडिट गोज टू कला असं म्हटल्यावर सरोजला मात्र खूप राग येतो. मग सरोज डॉक्टरांना म्हणत असते की नाही डॉक्टर, असं काहीच नाहीये. आज माझा मुलगा बरा आहे, आज माझ्या मुलाला काही झालं नाहीये, ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे झालंय, कोणामुळे दुसरं काही झालेलं नाहीये. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही मिसेस चांदेकर, तुमचा गैरसमज होतोय. स्पष्ट सांगायचं म्हटलं तर आज मिसेस चांदेकर होत्या, त्यामुळेच फक्त अद्वैतराव आपल्यासोबत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एनिवेज, त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि त्यांची भेट घेऊ शकता. आता ते पूर्णपणे नॉर्मल आहेत. हो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काही त्रास होणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या. डॉक्टर आता तिथून निघून गेलेले असतात. ऑलरेडी सरोजला राग आलेला असतो, कारण डॉक्टर असं म्हटलेले असतात की कलामुळे अद्वैत वाचलाय ही गोष्ट कलासाठी खूप महत्त्वाची असते. बाकी क्रेडिट कोणालाही जाऊ देत, त्याच्याशी काही तिचं घेणं देणं नसतं. डॉक्टरांनी आता अद्वैतला भेटायला परमिशन दिलेली असते, त्यामुळे सरोज आणि कला दोघीही आता एकाच वेळी अद्वैतला भेटण्यासाठी जातात. आणि मग सरोज आता कलाकडे रागाने बघू लागते. कलाला ती शेवटचं सांगते की आता काहीही झालं ना तरी तू त्याला भेटायचं नाही म्हणजे नाही. संगीता म्हणते की अहो सरोज मॅडम, तुम्ही असं का बोलताय, तुम्ही आता बघितलं ना डॉक्टर साहेब काय बोलले ते. परंतु एकदा फक्त माझ्या कलेला अद्वैतरावांना भेटू द्यात. संगीताला म्हणते की असं काही नाहीये आणि तसंही माझा अद्वैत हा ठणठणीत बरा होणारच होता आणि तसंही हिच्यामुळे काही वेगळं झालेलं नाहीये, त्यामुळे हिला मात्र अद्वैतला कधीही भेटता येणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, कारण तेच तुमच्यासाठी आणि अद्वैतसाठी चांगलं असेल. प्लीज तुम्ही इथून निघून जा असं म्हणताच आता सरोज अद्वैतला भेटण्यासाठी आतमध्ये जाते. सरोजने आता कलाला अद्वैतला भेटण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो, त्यामुळे मात्र कलाला खूप वाईट वाटत असतं. नैना मात्र हसत असते. तर आता कलाला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि कलाला काही करून अद्वैतला भेटायचंच असतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जेव्हा सरोज ही अद्वैतला भेटायला आलेली असते, तेव्हा अद्वैतला ती विचारत असते की अद्वैत तू कसा आहेस, बरा आहेस ना. तेव्हा मात्र अद्वैत काहीही न बोलता सरोजला फक्त एवढं विचारत असतो की खरे कुठे. आता या परिस्थितीत सुद्धा अद्वैतला खरे आठवते, त्यामुळे सरोजचं डोकं जरा फिरलेलं असतं. परंतु ती अद्वैतला सांगते की नाही आली आहे ती घरी गेली आहे असं खोटं त्याला सांगते. अद्वैत मनामध्ये विचार करू लागतो की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा खरे अशीच घरी निघून गेली. सरोजने हे सगळं मुद्दाम घडवून आणलेलं असतं. तर आता कला ही अद्वैतला पुन्हा भेटण्यासाठी आलेली असते. तिला प्रत्येक वेळी थांबवलं जातं तरी सुद्धा कला पुन्हा अद्वैतला भेटायला येत असते. मग आता सरोज ही नैनाला सांगते की हे बघ, तुला जर चांदेकरांच्या घरामध्ये राहायचं असेल ना तर ह्या मुलीला माझ्या अद्वैतला कधीच भेटू द्यायचं नाही. कला जेव्हा आता अद्वैतच्या वॉर्डमध्ये जायला लागते तेव्हा नैना कलाला अडवते आणि म्हणते की हे बघ कला, तुला अद्वैतच्या वॉर्डमध्ये जाता येणार नाही आणि तुला त्याला भेटण्याची परमिशन देखील नाही. तेव्हा आता अद्वैत खरे असं म्हणत असतो. मग आता नैनाचाही नाईलाज होतो. कला आता अद्वैत जवळ येऊन बसलेली असते. कला अद्वैतला म्हणते की बस झालं ना, आता किती त्रास देणार आहेस अजून लोकांना. अद्वैत तिला म्हणतो की खरे, तू जर पाय दाबून माझी सेवा केली ना तर तुला पुण्य लाभेल. मग कला आता अद्वैतच्या हातावर मारते आणि अद्वैतचे पाय चेपून देत असते.
तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं तुमचं मत नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.